नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गेल्या 2 वर्षांहून अधिक काळ स्थिर असलेले इंधनाचे दर अखेर आज वाढले. आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर अवघ्या 15 दिवसातच सरकारी तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रति लिटर सुमारे 3 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोल हे 97 रुपये 77 पैसे तर डिझेल 90 रुपये 67 पैसे प्रति लिटर झालेलं आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल 3 रुपये 10 पैशांनी वाढून 106 रुपये 64 पैसे प्रति लिटर तर डिझेलच्या किमतीत देखील 3 रुपये 10 पैशांनी वाढून 93 रुपये 14 पैसे झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं सरकारी आकडेवारीनुसार इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम सारख्या कंपन्यांना कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पेट्रोल प्रति लिटर 20 रुपये आणि डिझेल तब्बल 100 रुपये प्रति लिटर इतका तोटा सहन करावा लागत होता. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती $110 प्रति बॅरलच्या पार गेल्यानं ही दरवाढ अपरिहार्य असल्याचं अर्थ मंत्रालयानं आधीच स्पष्ट केलं आहे. सरकारी कंपन्यांच्या आधीच नायरा आणि शेल यासारख्या खाजगी कंपन्यांनी दरवाढ करून टाकली होती. शेलने तर 1 एप्रिल रोजीच पेट्रोलमध्ये 7 रुपये 41 पैसे आणि डिझेलमध्ये थेट 25 रुपयांची वाढ केली होती. बँगलोरमध्ये शेलचं डिझेल चक्क 123 रुपये 52 पैसे प्रति लिटर दरानं विकलं जातं. कच्च्या तेलाच्या किमतीत $1ची वाढ झाली असली तरी भारताच्या आयात बिलामध्ये 16,000 कोटी रुपयांची भर पडते. यामुळे आगामी काळामध्ये महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन वापर जपून करण्याचं आवाहन केलं आहे. परकीय चलन वाचवण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर आणि वर्क फ्रॉम होम सारख्या पर्यायांचा विचार करण्याचंही त्यांनी सुचवलेलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचं मासिक बजेट मात्र थोडंफार कोलमडणार आहे. इंधन महागल्यामुळे दुचाकी आणि 4चाकी वाहनांचा वापर करणाऱ्या नोकरीपेशा वर्गाचा प्रवासाचा थेट खर्च वाढणार आहे. रस्ते वाहतुकीवरती आधारित असलेल्या लॉजिस्टिक खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे भाजीपाला, त्यानंतर फळं, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील कडाडतील, ज्यामुळे महागाईचा मोठा फटका बसणं हे अपरिहार्य आहे. तर मग मित्रांनो, पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे आपल्याला महागाईचा सामना करावा लागू शकतो. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.